शरद पवारांची भगीरथ भालके यांच्यावर असलेली नाराजी कमी झाल्याचं बोललं जात आहे। याबाबतचे संकेत खुद्द शरद पवार यांनी दिले आहेत। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भगीरथ भालकेंना महाविकास आघाडी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाने बंडखोरी करत अनिल सावंत यांना मैदानात उतरवलं। यामुळे शरद पवार हे भगीरथ यांच्यावर नाराज असल्याचं देखील बोललं गेलं। दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जयंत पाटील यांनी देखील भालकेंवर कठोर शब्दात टीका केली, पण आता खुद्द पवारांनीच भालकेंना माफ केल्याचे संकेत मिळत आहेत। शरद पवारांचं महाराष्ट्राचं मिशन ठरलं आहे। ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी 10 दिवसात 36 सभा घेणार आहेत। यात पवारांची या निवडणुकीतील शेवटची सभा 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे। विशेष म्हणजे ही शेवटची सभा बारामती या मतदारसंघात होणार आहे। हा तोच मतदारसंघ ज्यात युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात लढत होत आहे। शरद पवार यांच्या सोलापुरात फक्त 2 सभा होणार आहेत, त्याही करमाळा माढा या विधानसभा मतदारसंघात। पवार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सभा घेणार नाहीत। यावरून पवारांची भगीरथ यांच्यावरील नाराजी दूर झाल्याचे संकेत मिळत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। यावरून पवारांची भगीरथ यांच्यावरील नाराजी दूर झाल्याचे संकेत मिळत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। पवारांनी खरंच भालकेंना माफ केलं आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।